नमस्कार, सर्वांचं स्वागत असो. आजच जीएमसी नांदेडचा पेपर झालेला आहे. वेगवेगळी पदं होती. तर आजची तारीख आहे 29 जुलै. आजचा पेपर बघूया. पेपर हातात आलेला आहे. ठीक आहे. तर 2 जणांसोबत माझं बोलणं झालं. ठीक आहे. तर पेपर कसा होतो ते पहिले सांगतो मी, त्यानंतर बाकीचं बघूया. बघा, अच्छा, हे पहिले उरकून घेऊ. बॅच चालू होणार आहे 2 सप्टेंबर पासून आहे. कंबाईनची एक्झाम आजच नोटिफिकेशन आलं कंबाईनचं ग्रुप बीचं. ती वेगळी गोष्ट आहे की ते ग्रुप बीचे कंबाईनचं जे नोटिफिकेशन आलं त्याच्या म्हणजे थोडंसं मूड ऑफ झाला, ते वेगळी गोष्ट आहे. कारण की PSIचं एक पण पद नाही आणि SRची पण एक पण पद नाही, आणि जे बाकीचे आहे ते सगळे रिझर्व आहे. राईट, ओपन जनरल कॅन्डिडेट करता फक्त 2च पद आहे. तो वेगळा इश्यू झाला, पण अभ्यास तर करावा लागेल. ग्रुप सीचं पण अजून येणार आहे. तर त्याच्याकरता 2 सप्टेंबर पासून PYQ बॅच ही आपण लॉन्च करत आहोत. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. आता सध्या ही बॅच चालू आहे संध्याकाळी 7ची. याच्यामध्ये तुमचं खूप चांगल्या प्रमाणे अभ्यास चालू आहे, आय नो. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता सर्वस्वी ही बॅच आहे. याच्यात तुम्ही कंबाईन करा, राज्यसेवा करा, सरसेवा करा, कारण की होलिस्टिक एक बॅच आहे. आणि एक स्पेशल बॅच आहे पोलीस भरतीवाल्यांकरता. पोलीस भरतीची पण नोटिफिकेशन येणार आहे लवकरात लवकर. त्याच्याकरता ही बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली. चला येऊया आता जीएमसीचं. बघा, पेपर हा वाला शिफ्ट होती 25 तारखेपासून चालू झाली होती. आजचा आपल्या हातात 29 तारखेचा पेपर आहे. याच्यामध्ये वेगवेगळे शिफ्ट होते, शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3. ठीक आहे. तर याच्यातून दोन्ही कॅन्डिडेट लॅबोरेटरी अटेंडंट होते, ज्या दोघांनी पेपर दिला. एक जणाचा पेपर होता संभाजीनगरवरून. संभाजीनगर ते होतं ना, कोणतं होतं, डिजिटल झोन, आयॉन डिजिटल झोन, तिथला होता एक जण. आणि एक मॅडम होत्या अमरावतीचं होतं. अमरावतीचं सेंटर बघा, आयकॉन माडी रोड आहे ना कुठेतरी अमरावतीमध्ये, त्यांची एक शिफ्ट होती. ठीक आहे, दोघांचं आपण बघूया. आणि उद्या 30 तारखेला लगभग जास्त कॅन्डिडेट तुम्हाला इथं भेटणार, कारण की हे तर सगळे टेक्निकल वाले, पिऊन वाले हे जनरल आहे. तर हे उद्या सर्वात जास्त जणांचा पेपर असणार आहे. तर त्यांच्याकरता आजचं सेशन खूप उपयोगीचे पडेल, कारण की आत्ता 7 वाजता शिफ्ट झाली ना. तर आत्ता तर 8 वाजले. 8 वाजता मी रेकॉर्ड करतोय, आणि रेकॉर्ड याकरता करतोय कारण की पटकन तुम्हाला भेटावं म्हणून. तर लाईव्ह मध्ये खूप वेळ जातो. तर बघून घ्या फटाफट. बघा, पेपरचा पेपर पॅटर्न कसा होता. TCS ने एक्झाम घेतली होती. TCS ने एक्झाम घेतली होती. ठीक आहे. 4 ऑप्शन होते. TCS एक्झाम घेतली, 4 ऑप्शन होते. निगेटिव्ह मार्किंग नव्हती. वाटलं ते लिहून देतो. बघा, TCS ने एक्झाम घेतली, नो नेगेटिव्ह मार्किंग, आणि 4 ऑप्शन्स होते. 100 प्रश्न होते. 100 प्रश्न आणि 120 मिनिटे होते. ठीक आहे. आता औरंगाबादचा पण म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा पण जीएमसीचा पेपर आहे, त्याच्याकरता पण हे सेम राहणार आहे पेपर पॅटर्न. ओके. तर हे अशा टाईपचा होता. इथं थोडंसं त्यांनी चेंज केलं होतं पेपर पॅटर्न. बघा, 30 मिनिटाचा त्यांनी स्लॉट दिला होता. 30 मिनिटं 30 मिनिटं 30 मिनिटं 30 मिनिटं झाले 120 मिनिटं. पहिल्या 30 मिनिटात तुम्हाला एवढेच प्रश्न समोर दिसणार. त्याच्यामध्ये सुरुवात मराठी, मग इंग्रजी, मराठीचे 7, इंग्रजीचे 6, जनरल नॉलेज GK GS 6, आणि IQ इंटेलिजन्स हे रिझनिंग मॅथ्स दोन्ही मिळून 6. असे टोटल 6 18 18 आणि 6 25. तर असे 25 प्रश्न. ठीक आहे. तर 25 एकदा झाल्यावर दुसरा ओपन होईल सेक्शन, आणि हे 30 मिनिटं संपल्यानंतर दुसरं होईल. याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटं उरवले आणि ते पुढे वापरतो असं करता येत नाही. तुम्हाला बसून राहावं लागेल, पण तसं बसून राहता येत नाही, कारण की ते वेळ तसा पण भेटत नाही. मॅथ्स रिझनिंग करता वेळ भेटत नाही. तर अशा एक पेपर पॅटर्न असणार. तर पुढील छत्रपती संभाजीनगर करता पण जीएमसीचा जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये अशाच प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. तर प्रश्न बघून घेऊया. बघा, पहिल्यांदा GK GS चे घेतो. एक आला होता, मुझफ्फरपूरचा बॉम्ब ब्लास्ट कोणत्या वर्षी झाला. मी लिहित नाही आता. मुझफ्फरपूरचा बॉम्ब ब्लास्ट कोणत्या वर्षी झाला ते वर्ष विचारलं. मिहान एक ग्रीन प्रोजेक्ट आहे बघा नागपूरचा. ठीक आहे. तर तो कोणत्या वर्षी बनला हा पण एक प्रश्न होता. कारले आणि कोणती तरी लेणी ना प्रसिद्ध महाराष्ट्रातली, कारले आणि आता मला एक्झॅक्टली फोनवरती ऐकून आलं. तर ती लेणी कशासाठी प्रसिद्ध आहे. आता मे बी मिस्टेकन, बघा मी मॅथमॅटिक्सचा टीचर आहे, GSचा टीचर नाही. ठीक आहे. हा, दुसरं, राज्यसभा कोणाला जबाबदार असते, तो एक प्रश्न होता. नागपूरची पिली नदी जी आहे ती कोणत्या नदीची उपनदी आहे. नाग नदी त्याचं उत्तर होतं.
त्या मॅडमला माहितच होतं, त्यांचं माहेरघर होतं म्हणून त्यांना ते माहितच होतं असं त्या म्हणाल्या. त्याच्यानंतर भारतीय राज्यभाषा ज्या असतात त्या कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेल्या असतात, तर ते शेड्यूल 8 आहे ना 8व्या अनुसूचीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बहामनी वंशाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर यावेळेस 2025 जे जानेवारी महिन्यात पद्मभूषण दिलं जातं ते पद्मभूषण कोणाला दिलं गेलं ते नाव दिलं होतं. त्याच्यानंतर एप्रिल 2025 मधलं जे दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले होते त्यांच्या पुस्तकाचं नाव काय होतं असा प्रश्न होता. ठीक आहे. हे जीएस अजूनही आहे, जीएस चे प्रश्न दाखवतो, एक मिनिट थांबा. जीएस चे प्रश्न कुठे लिहिले, इकडे लिहिले. हा 2024 मध्ये ते विम्बल्डन का कोणतं तरी होतं टेनिस मध्ये महिला पुरस्कार कोणाला भेटला पहिला, ते महिला मॅच होती त्याच्यामधलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली अशी कोणती नदी आहे जी पूर्वेकडून उगून पश्चिमेकडे समाप्त होते किंवा समुद्राला जाऊन भेटते, तर तापी किंवा नर्मदा असं काहीतरी असेल. जबकि महाराष्ट्रात येत नाही पण महाराष्ट्रामधून पूर्वेकडून येते आणि पश्चिमेला जाते असं. त्याच्यानंतर पुण्यावरून नागपूरला जातानाची जी घाट आहे त्या घाटाचे नाव काय असा प्रश्न होता. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकलवर पण प्रश्न विचारला कलमवर की 324A हे कशा संबंधित आहे, 324A. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत आणि एक मूलद्रव्य होतं त्याचं रेणुसूत्र विचारलं होतं. ठीक आहे. तर लगभग सायन्सवर पण प्रश्न होते, तुमच्या हिस्ट्रीवर पण प्रश्न होते, करंट अफेअर्सवर प्रश्न होते. करंट अफेअर्स जनरली हे जानेवारी 2025 पासून ते मे 2025 या 5 महिन्यावर विचारले गेले. जानेवारी 2025 पासून, तर जे कोणी आता उद्या करता प्रिपरेशन करणे त्यांनी आज रात्री बघून घ्या. जानेवारी 2025 पासूनच बघा, त्याच्या पूर्वी जाऊ नका. या 5 महिन्यावरच तुम्हाला प्रश्न येऊन जाणार. आणि जीएमसी औरंगाबाद करता त्यांनी आतापासून याचीच तयारी करा 5 महिन्याची. ठीक आहे. आता मॅथ्स रिझनिंग मध्ये बघूया. रिझनिंग मध्ये ऍज युजल एक याच्यावर प्रश्न विचारला, 6 जण होते. ठीक आहे. त्याच्या सिक्वेन्सवर प्रश्न विचारला. एक उत्तरेकडे बघताय याच्यावर एक प्रश्न होता आणि एक टेबला भोवती PQRS बसले आणि इकडे ABCD दिलं होतं, ABCD आणि इकडे PQRS दिलं होतं. याच्यावर एक असे 2 प्रश्न आणि याच्यावर 2 प्रश्न, टोटल 4 प्रश्न. ठीक आहे. हे झालं रिझनिंगचं. रिझनिंग मध्ये अल्फाबेट सिरीज, नंबर सिरीज याच्यावर पण प्रश्न होता. जो सिरीजवर प्रश्न होता अंक सिरीज, अंक मालिका, त्याच्यामध्ये असं दिलं होतं 1/2, 2/3, 3/4 असं काहीतरी दिलं होतं, अंश आणि छेद आणि पुढं कोणतं येईल असं क्वेश्चन मार्क होता. त्याच्यानंतर आकृत्यावर एक पण प्रश्न नव्हता, आकृत्या बेसिस नव्हता. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टवर एक, नाणे कॉइनची संख्या मोजा, 50 पैशाची एवढे आहे, 25 पैशाची एवढे आहे, 1 रुपयाची एवढे आहे, त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता. ब्लड रिलेशनवर एक प्रश्न विचारला होता. ब्लड रिलेशनचा प्रश्न सांगतो, जसं A-B याचा अर्थ भाऊ आहे, $A याचा अर्थ हा आहे, A% B याचा अर्थ आहे, अशा टाईपचा कोडिंग डिकोडिंग वाला ब्लड रिलेशनचा होता. पर्सेंटेजवर 3 ते 4 प्रश्न होते. सिम्प्लिफिकेशनवर 3 ते 4 प्रश्न होते. प्रॉफिट अँड लॉसवर होते. त्या मॅडमनी सांगितलं मला कोणकोणते प्रश्न होते बघा. जसं मिक्सचर अँड ॲलिगेशनवर विचारलं होतं, 2 प्रकारचे तांदूळ होते, हावाला प्रकार मिक्स केला आणि तो एवढ्यावर विकला, तर सांगा पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये किती रेशोने तो मिक्स केला गेला. हा आता बॅच मध्ये आजच कालच झाला होता हा चॅप्टर. त्याच्यानंतर सरासरीवर एक प्रश्न होता, 2 संख्यांची सरासरी 14 आहे, त्यांचा असा आहे, तर ती पहिली संख्या लहान संख्या शोधा, असा टाईपचा प्रश्न होता. त्याच्यानंतर एक ट्रेनवरचा प्रश्न होता की प्रवासी मालगाडी 210 किलोमीटरवरून इकडून तिकडे जाते आणि तिकडून एक पॅसेंजर गाडी 140 किलोमीटरने येते आणि त्यांच्यामधलं एवढं अंतर होतं, तर तुम्हाला विचारलं होतं की दोघं एकमेकांना किती वेळात क्रॉस करणार, असं क्रॉस टायमिंग होता. त्याच्यानंतर नफा तोटावर होतं, 2000 मध्ये घेतलेली गिटार आणि त्यामध्ये 800 रुपयाचं रिपेअरिंग केलं आणि शेवटी ती 5500 रुपयांना विकली, तर किती टक्के नफा झाला, हा वाला प्रश्न होता. ठीक आहे. असे वाले प्रश्न. त्यानंतर मराठी आणि इंग्लिशवर येऊया. दोघांमध्ये पॅसेज विचारले होते. पॅसेजवर 4 प्रश्न होते. इंग्लिशवर एक पॅसेज, मराठीवर एक पॅसेज. सर्वात जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले होते. म्हणी एक आली होती. विरुद्धार्थी शब्द समानार्थी. समानार्थीमध्ये सायंकाळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता, तर त्याचं उत्तर होतं रजनी. त्याच्यानंतर अमित या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
किंवा केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ज्याचं उत्तर सिंह होतं. ठीक आहे, असं विचारलं होतं. त्याच्यानंतर अजून बघा, क्रियापद ओळखा, विशेषण ओळखा, असं स्पॉट द एरर, अचूक शब्द ओळखा, एररवर प्रश्न होते. ओके, अरेंजमेंटवर प्रश्न होता, पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं, 2 प्रश्न होते. ठीक आहे, आणि अजून एक विचारलं होतं इंग्लिशमध्ये ना, वाक्प्रचार विचारला होता, फ्रेजेस विचारले होते इंग्लिशमध्ये. ओके, आता जेवढं 2 जणांकडून मला कळालं तेवढं कळालं, पण एवढं सफिशियंट आहे, एवढं तुम्हाला अंदाज तर आला असेल की कशा प्रकारे पेपर होता. तर आता अपकमिंग जे उद्या करता 30 करता प्रिपरेशन करता आहे, ठीक आहे, पिऊन करता, त्यांनी असंच आज रात्री मग काय करायचं तर बघा, बाकी जास्त काही करू नका, पण करंट अफेअर्स जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल मे पर्यंत करा. हे 5 महिन्यामध्येच येणार तुम्हाला करंट अफेअर्स. आणि दुसरी गोष्ट, जीएमसी छत्रपती संभाजीनगरचे अजून डेट आलेले नाहीये, त्या पण येतील, त्याच्याबद्दल पण मी अपडेट करणार. तर त्याला पण असाच पेपर पॅटर्न असणार आहे. ठीक आहे, तर ते पण एकदा बघूया. बस एवढंच. आता फक्त जास्त मला वेळ नव्हता घ्यायचा तुमचा, म्हणून फटाफट मी अपलोड केलं आहे हे व्हिडिओ. तर आत्ताचे 8 वाजले बघा. तर बाकी काय, बाकी बघून घ्या, बस एवढंच होतं. आणि हा, बॅचेस चालू झालेल्या आहे, परत एकदा सांगतो, 2 सप्टेंबर पासून PYQ बॅच चालू होत आहे. आणि हे वर्ल्ड बेस्ट PYQ ऍक्च्युली एक्झाम मध्ये कसं सॉल्व्ह करायचे, रिशफल आलेले क्वेश्चन, तर ते आपण बघणार आहोत. खूप चांगली बॅच असणार आहे आणि ही बॅच आता चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. काही जरी वाटलं तर खाली कमेंट करून विचारा. बाकी आपण लाईव्ह भेटूच. चलो बाय.